आदरणीय पद्मश्री गिरीशजी प्रभुणे आणि माननीय आमदार अमितजी गोरखे आणि माझे सर्व नवनिर्वाचित स्थानिक कार्यवाह आणि जिल्हा प्रतिनिधी आणि समोर उपस्थित साहित्यप्रेमी वाचक रसिक श्रोते हो, सर्वांना नमस्कार. खरं तर तिथे एक टाईमटेबल दिलेलं होतं, कुणी कुणी किती किती वेळ बोलायचं, आणि मी ते सारखं बघत होतो. आणि जसजसं वक्ते येत गेले आणि हे गेले तसतसं मी माझी स्वतःच्या वेळेमध्ये वजाबाकी करायला सुरुवात केली. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही आहे, कारण समोरच्यांनी काही प्रश्न विचारावे असतात. रवींनी सांगितलं प्रश्न विचारावेत किंवा त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि मी त्यांना उत्तर द्यावं. उत्तरदायी तर आहेच, ती जबाबदारीच आहे. आणि त्या जबाबदारीचं मी ओझं म्हणणार नाही, पण मला स्वतःला त्याचं दडपण आहे. 119 वर्षांची भव्य सांस्कृतिक परंपरा असलेली आणि अनेकानेक ज्येष्ठ श्रेष्ठांनी आपापल्या कार्यांनी नटवलेल्या या संस्थेच्या एका पदावर तुमच्या साऱ्यांच्या इच्छेनी आणि अपेक्षेनी बसलेलो आहे. त्यामुळं त्याचं दडपण मला साहजिक आहे आणि हे मी कधीही नाकारणार नाही. आणि ते दडपण असल्यामुळेच पुढची वाटचाल ही अत्यंत सावधपणे आणि सक्षमपणे करायची ही जबाबदारी माझ्या स्वतःवर आहे असं मला वाटतं. त्याचं पहिलं मी एक हे म्हणजे मला असं औपचारिक भाषण करण्याची सवयच नाही पहिल्यापासून. विशेषतः ज्याला आपण इन्व्हर्टेड कॉमर्समधले साहित्यिक असं म्हणू आपण, की जे खूप छान सुरुवात करतात, मध्ये मध्ये 2-3 कवितांच्या ओळी टाकतात, काही कुठली कोट्स करतात, तशा स्वरूपाचं भाषण करण्याची माझी सवय नाही. जे मनात त्या वेळेला येतं किंवा जे बोलावंसं वाटतं ते व्यक्त होतो. जे मी माझ्या नाट्यलेखनामध्येही वारंवार करत आलेलो आहे, की जिथे जिथे ज्या ज्या वेळेला ज्या ज्या विषयाला घेऊन व्यक्त व्हावंसं वाटेल त्यानुसार विषय घेऊन कथानक रचून एकांकिका असेल किंवा नाटक असेल हे मी लिहित गेलो. आणि तेच थोडंसं माझ्या वक्तृत्वामध्ये सुद्धा आलेलं आहे. पण तरी मला असं वाटलं की आता आपण म्हणजे मी 1 तारखेला पदभार स्वीकारला आम्ही सगळ्यांनीच. आणि ज्या वेळेला तोपर्यंत अगदी छान सगळे निवडणुकीचे राग रंग सगळ्यांनीच, कदाचित आमच्यापेक्षा तुमच्यातल्या जास्त जणांना वेगळे वेगळे अनुभव आलेले असणार आहेत. पाकिटं गोळ्या करण्यापासून पाकिटात काय भरलेलं असेल या उत्सुकतेपर्यंत सगळेच, म्हणजे आमचे इकडचेही सगळेजण जे होते ते आत्ता खूप छान राजन सरांनी सांगितलं की त्या वेळच्या त्या भूमिका सगळ्यांनी अतिशय हिरिरीने लढल्या आणि पेलल्या. पण आता आपण एका वेगळ्या भूमिकेत आलेलो आहे हेही त्यांनी सांगितलं. ही एक नवी जबाबदारी त्यांनी त्यांच्यावर आणि माझ्यावर दोघांवरही टाकलेली, की आता आपल्या एकत्रित खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे. आणि ती जबाबदारी मी खूप नम्रपणे स्वीकारतो आहे की आपण नक्की असं करणार आहोत. तर ते अनुभव तर सगळ्यांचे होतेच. ते सगळं झाल्यानंतर 15-16 तारखेला तो निकाल लागला, पेपरमध्ये बातम्या, त्यानंतरचे पुढचे 3 दिवस अभिनंदनाचे दूरध्वनी आले, मेसेजेस, व्हॉट्सअप, अमुक तमुक, विविध ठिकाणी बातम्या, इंटरव्ह्यूज. मधले 15 दिवस गेल्यानंतर 1 तारखेला ज्या वेळेला पदभार स्वीकारण्यासाठी मी त्या कार्यालयामधल्या, जिथं रोज आधी जातच होतो 4-5 दिवस आधी जातच होतो वेगळ्या वेगळ्या कामांच्या निमित्ताने, पण ज्या वेळेला मी त्या खुर्चीत बसलो त्यावेळेला मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली की ही इतकी साधी छान रोटेट होणारी अशी ही खुर्ची नाही. या खुर्चीवरती 16,900 अजीव सदस्यांच्या अपेक्षांच्या नजरा आहेत. आणि त्या नजरांना आपण उत्तरदायी आहोत किंवा आपण ज्या पद्धतीने दिशा देणार आहोत या 5 वर्षासाठी असेल, आपण ज्या पद्धतीने काम करणार आहोत त्याच्यामध्ये त्या सगळ्यांचा सहभाग कसा राहील ही जबाबदारी आपल्यावर आहे. ते कुणा एकाच्या विचारातून एकाच्या कल्पनेतून साकारलं जाणारं पद नाही किंवा ते काम नाही. ते अनेकांच्या इच्छा, श्रम, परिश्रम या सगळ्यांनी घडत गेलेली ती कार्यकारिणी आहे, ते पद आहे. आणि याची मला संपूर्ण जबाबदारीची जाणीव आहे आणि ती जबाबदारी मी नम्रतापूर्वक स्वीकारतो आहे. पहिल्यांदा मी काय केलं असेल तर आमचे ते उत्कर्ष प्रकाशनचे जे जोशी आहेत त्यांनी
99 संमेलनाध्यक्षांचं एक एकत्रित पद्धतीने त्यांचा परिचय आणि त्यांनी जे काही संमेलनाच्या वेळेला भाषण केलेलं आहे ते थोडक्यात लिहिलेलं असं एक खूप सुंदर पुस्तक त्यांनी पहिल्याच दिवशी मला बहुतेक हे जरा वाच अशा डोक्यात असेल, त्यामुळं त्या सुवनच्या मुलींनी निलिमानी ती म्हणजे बालमैत्रीण आहे तिने मला ते दिलं आणि ते मला असं काही वेळेला वाटतं की हे संकेत असतात आणि मी ते लगेच वाचायला घेतलं आणि ते वाचत असताना 2 गोष्टी मला जाणवल्या ज्या मला आत्ता शेअर कराव्याशा वाटतात. एक माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट म्हणजे 99 संमेलनाध्यक्षांपैकी 25 संमेलनाध्यक्ष हे माजी फर्गसनचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे माझे विद्यार्थी असल्यामुळे मला स्वतःला भयंकर त्याचा एक अरे हा म्हणजे काहीतरी ओळीनी 4-4, 5-5 संमेलनाध्यक्ष हे फर्गसन कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. आणि दुसरी थोडं मला अरे असं का व्हावं, 99 संमेलनाध्यक्षांमध्ये स्त्री संमेलनाध्यक्षा फक्त 7 आहेत आणि ही मला स्वतःला खूप खटकलं म्हणण्यापेक्षा असं का व्हावं. म्हणजे जर मी नेहमी असं करतो, माझी आई शिक्षिका होती, म्हणजे जसं अमितजींच्या मातोश्रींचा वारंवार अत्यंत गर्वाने आणि यांनी इथं उल्लेख झाला, तर माझी आई शिक्षिका होती किंवा माझ्यात जे जे आलं ते सगळं जर माझ्या आईकडून आलं अशी भावना कायम माझ्यामध्ये असते. मग मी जे नाट्यलेखन केलं असेल, अभिनय केला असेल, त्या सगळ्याच्या मागे आईची शिकवणूक होती, आईचे संस्कार होते. असं असताना संमेलनाध्यक्ष पदावरनं जेव्हा जेव्हा संस्कार करायचे, साहित्याला नवी दिशा द्यायची, सारस्वतामध्ये काही नवं घडवायचं, त्यावेळेला स्त्री संमेलनाध्यक्षा एवढ्या कमी संख्येने का. आणि मग बरं कृपया कुणी ह्याचा असा काही संकेत धरू नये की म्हणजे मग आता 100व्या साहित्य संमेलनात असा काही विचार होतोय का 101 असं नाही. मी ते पुस्तक वाचत असताना या काही गोष्टी डोक्यात आल्या आणि मग मला स्वतःला असं वाटतं की मी 5 वर्षासाठी काय करीन, तर मी 1-1 वर्ष 2-2 वर्ष माझ्या कामाचे काही टप्पे ठरवलेले आहेत. मी म्हणजे आम्ही वैद्य मॅडमनी आम्हाला म्हणजे माधवी वैद्यांनी आम्हाला त्या दिवशीच एक खूप छान सुविचार आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ठोकून बसवला. तो म्हणजे आता तुमचा मी पासून आम्हीपर्यंतचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे मी जेव्हा म्हणीन त्यावेळेला ते कंसामध्ये आम्ही 31 जण जे साहित्य परिषदेचं काम करू इच्छित आहेत, साहित्य परिषदेमध्ये काही चांगलं घडवू इच्छित आहेत, ते सगळेजणं त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आत्ता उभा आहे आणि म्हणून मी असं हे करतो. तर आम्ही 1-1 वर्षाचं काही हे करणार आहोत. त्यानुसार मला स्वतःला असं वाटतं की मराठी भाषेचं संवर्धन आणि त्याचबरोबर साहित्याची गोडी लागण्याच्या दृष्टीने मी सुरुवातीला काय करू शकतो. तर हे 100वं साहित्य संमेलन आणि त्या निमित्ताने जे होणार आहे ते सगळं होणारच आहे, ते येणार आहे, तो वार्षिक सोहळा आहे, तो होणारच आहे. पण काम म्हणून, शाश्वत काम म्हणून मी काय करू शकतो, आणि तो विशेषतः तरुणांमध्ये, कारण ही पालखी आता कधी ना कधी त्याचे भोई बदलले जाणार आहेत आणि ते तरुणांपर्यंत येणारच आहेत. तर ते जे आज 30 वर्षाचे 35 वर्षाचे लिहिते आणि जे लिहित आहेत ते पेरते होत आहेत, त्यांच्यासाठी मी काय करू शकतो. तर मला स्वतःला असं वाटतं की जे मराठी भाषेपासून काही कारणास्तव दूर झालेले असतात किंवा काही त्यांना मराठी भाषेची गोडी लागावी, मराठी भाषेची त्यांना ती जी मजा त्या साहित्य वाचनाच्या वेळेला आम्हा सगळ्यांना माझ्या पिढीपर्यंत सगळ्यांना वेळोवेळी आली, ती इथपर्यंत यावी यासाठी काय करता येऊ शकेल. तर मला असं वाटतं मी अभिवाचन कसं करावं ह्या कार्यशाळांपासून सुरुवात करीन. मग ते काव्यवाचन असेल, ललित लेखन असेल, नाट्यवाचन असेल, तर त्यामुळे 2 गोष्टी साध्य होतील. एक, साहित्य पेलून साहित्याची पालखी नेणारे भोईही आपोआप तयार होतील आणि साहित्याची गोडीही लागेल, साहित्याची उमजही वाढू शकेल. त्यामुळे पहिले काही दिवस आता जेव्हा सुरू होईल तर त्या प्रवासामध्ये मी हे नक्की करू इच्छितो आहे की अभिवाचन, मग काव्यवाचन भले दुसऱ्या कवींचं असेल पण ती कविता समजून कशी म्हणावी याबद्दलची कार्यशाळा असावी. नाट्यवाचनाची तर कार्यशाळा असेलच आणि बाकीसुद्धा म्हणजे आता जसं आत्ता आमच्या डोक्यात एक कल्पना आहे, शंकर पाटलांची जन्मशताब्दी, ज्येष्ठ लेखक ग्रामीण कथाकार शंकर पाटलांची जन्मशताब्दी चालू आहे. ऑगस्टमध्ये त्या शताब्दीचा समारोप होणार आहे. तर तोपर्यंतही माझ्याकडे आत्ता 3-4 महिने आहेत. तर इतक्या सुंदर कथा आहेत, तर त्या कथा वाचनांचे आपण काही कार्यक्रम करू शकतो का, अशा पद्धतीने कार्यक्रम. लगेच त्याच्या पुढच्या वर्षी दमा मिराजदांची जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. तर की जे
करमणूक प्रधान पण असेल आणि साहित्याची रुची जोपासणारं आणि वाढवणारं सुद्धा असेल. मग त्यासाठी जे कार्यकर्ते कलावंत तयार करायचे, कारण मुळचा हाडाचा रंगकर्मी असल्यामुळं ते कलावंत तयार करणं, त्यांची प्रशिक्षण शिबिरं घेणं, ही सगळी तर माझी कामाची पद्धत होती. आत्तासुद्धा आपण जी कलारंगची क्लिप पाहिली त्यातले 2 कलाकार हे जसे इथले कलाकार होते तसे संकेत लोंढे आणि विकास पाटील हे माझ्या कार्यशाळेमध्ये तयार झालेले दोन्ही कलाकार होते. त्याच्यानंतर सातत्याने त्यांनी पुढं काम केलेलं. तर अशा पद्धतीने काय काय करू शकतो, तर मी हे मुळात करीन असं मला स्वतःला वाटतं. दुसरं 100वं संमेलन आता आपल्या तोंडावर आहे, आपल्या समोर आहे, सामोरं आहे. ते खूप चांगल्या पद्धतीने दैदिप्यमान 100 या आकड्याला शोभेल अशा पद्धतीने ते व्हावं. त्याच्यासाठी 100 विविध ठिकाणी, मग छोटी संमेलनं असेल पासून ते पुस्तक मेळावे असेल, असे ठिकठिकाणी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की साहित्य परिषद लोकांपर्यंत प्रत्यक्ष रीतीने पोचण्यासाठी जे जे करता येईल अशा पद्धतीच्या योजना या पुढच्या महिन्याभरातच, कारण त्यानंतर लगेच जेमतेम 7-8 महिने आपल्याकडे शिल्लक राहणार आहेत. आणि त्यावेळेला माझी अशी अपेक्षा आहे की कलारंगसारखी संस्था आणि अमितजींसारखे खंदे कार्यकर्ते त्यांच्या सगळ्या फौजेसकट आमच्या बरोबर उभे असावेत आणि आम्ही जेव्हा केव्हा हाक मारू त्यावेळेला त्यांनी त्यांच्या सर्व शक्तीनिशी आमच्याबरोबर काम करावं. त्यांच्यासाठी मी म्हणलो ना, या माझ्या भाषणाचे कुठलेही संकेत, काही गुप्त काहीतरी हे असं काही समजू नये. हे खूप अनौपचारिकरित्या मी बोलतो आहे, कारण आपल्याला काम खूप करायचं याची जाणीव आहे. 5 वर्षामध्ये असं नक्की हे होईल की 5 वर्षानंतर ज्या वेळेला मी पुन्हा एकदा इथे भाषण करायला उभा असेन त्यावेळेला केवळ साहित्य परिषदेचं 5 वर्षाचं काम काय केलं यासाठी मला दिली गेलेली 15 मिनटं पुरणार नाहीत. इतकं काम माझ्याकडनं व्हावं अशी माझी स्वतःची इच्छाशक्ती आहे आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद असतीलच हे गृहीत धरतो आणि माझ्या बोलण्याला विराम देतो. धन्यवाद.